बदलापूरमधील शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा काल पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला। अक्षय शिंदे यानं तळोजा कारागृहातून जात असताना पोलिसांवरती हल्ला केला। त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला होता। त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अशातच पोलिसांनी तब्बल 45 मिनिटांनंतर गाडी का थांबवली असा सवाल देखील विचारला जातोय। अशातच आता एफआयआर मधून संपूर्ण माहिती समोर आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पोलीस सरकारी वाहनाने दुपारी 2 वाजता मध्यवर्ती गुन्हे शाखा येथील ठाणे दैनंदिनमध्ये नोंद करून तळोजा मध्यवर्ती कारागृहाकडे रवाना झाले। संध्याकाळी 5:30 वाजता तळोजा मध्यवर्ती कारागृह इथून आरोपी अक्षय शिंदे यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेऊन पोलीस पथक पोलीस व्हॅनने ठाणे शहराकडे निघालं। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि 2 अंमलदार आरोपींसह वाहनाचे मागील बाजूस बसले होते। डायघर पोलीस ठाण्याजवळ आले असता मागे बसलेले पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा गाडीत पुढे बसलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांना फोन आला। त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे शिवीगाळ करत आरडाओरडा करत असल्याचं निलेश मोरे यांनी सचिन शिंदे यांना सांगितलं। त्यानंतर पुढे बसलेल्या सचिन शिंदे यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितलं आणि गाडी थांबवली। आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ गेल्यावर आरोपीनं निलेश मोरे यांच्या कमरेला लावलेली पिस्तूल हिसकावली आणि पोलिसांवर गोळी चालवली। मला जाऊ द्या असं अक्षय शिंदे पोलिसांना म्हणत होता। त्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये अक्षयला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला असं एफआयआर मध्ये सांगितलेलं आहे। दरम्यान पोलिसांच्या झटापटीमध्ये पिस्तूल लोड झालं असं पोलिसांचं म्हणणं आहे। आरोपीचं रौद्र रूप आणि देहबोली पाहून आम्ही स्वरक्षणार्थ गोळी चालवली असं देखील पोलिसांनी एफआयआर मध्ये म्हटलंय। तसंच निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोसलेलं पिस्तूल अक्षय शिंदेनं काढून घेतलं असंही पोलिसांनी सांगितलंय। अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतायत, त्यावरच आता विरोधकांनी देखील प्रश्नांची फैरी झाली आहे। त्यामुळे येत्या काळात या प्रकरणावरून राजकारण तापू शकतं अशी शक्यता आहे।